उडता पंजाब झालाय का? कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी ड्रग्सचे अड्डे सापडले जातात, कारखाने सापडले जातात, त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाच्या आजूबाजूच्या सारवी गावामध्ये ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। त्यामध्ये प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेंचेच बंधू आहेत त्यांचं नाव प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळतात। सुषमा अंधारे सातत्याने या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषदा घेऊन आरोप एकनाथ शिंदेवरती लावताना पाहायला मिळतात। मुंबई पोलिसांची कारवाई त्या ठिकाणी होते, खरं तर सातारा पोलिसांनी ती कारवाई करायची जरा अपेक्षित होतं। मी सुषमाताईंचे हात जोडून एक आई म्हणून, एक महिला म्हणून आणि एक महाराष्ट्रातली महाराष्ट्रात राहणारी, महाराष्ट्रावर प्रेम करणारी महिला म्हणून मी जाहीरपणे सुषमा अंधारेंचे मनपूर्वक आभार मानते। कारण का कुठल्याही आईला, कुठल्याही महिलेला ड्रग्ज म्हटलं की तिचा पारा चढतोच, म्हणजे त्याच्याबद्दल कुठली आई सहन करणार नाही आणि ड्रग्ज हे हद्दपार झालेच पाहिजे। आणि तुमच्या चॅनलवर मी आज नाही 100 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जर ड्रग्सच्या विरोधात लढा लढणार असला तर तुमच्याशी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या मागे आम्ही ताकदीने, आमचा पक्ष, आमची सगळ्या सामाजिक संघटना हे ताकदीने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे उभं राहू। पण ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करा हा आमचा आग्रह तुम्हाला राहील आणि हे तुम्ही केलंच पाहिजे।